चला बहिणीकडे चाललोय सवासण्याला. माझं नाव शिवाय पुढे आमचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू. हाय मैत्रिणींनो, पूजा ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज बघा बहिणीकडे चाललेलं तुम्हाला सांगितलंच आहे ती सगळ्याच्या आधी. पण आहे का नाही, सवासण्या होत्या मायका चिंचणीच्या. मग तिनं काय देव आणलाय वाटतं घरी. मग त्याच्या सवासण्या होत्या. मग तिनं फोन करून सांगितलेलं आपलं. मग गेलो सवासण्याला. आणि मग गावाची यात्रा चालू असल्यामुळं आम्हाला पण गडबड यात्रेत पण जायचं आहे. अजून तर यात्रेत गेलोच नाही, पण जायचं आहे. कारण का आधी 4-5 दिवस शेळ्यांची गुरांची काय भरती बैलांची यात्रा. मग परत मग काल होत्या कुस्त्या, तरी पण गेलो नाही बघायला. माझ्या मिस्टरांनी सोडलं बघा निम्या रस्त्यापर्यंत आम्हाला, माझ्या मुलीला आणि मला गाडीवरनं. मग तिथनं पुढं थोडं राहिलेलं घर तेव्हा चालत गेलो तिथनं. मग माघारी येताना मग सवासण्या वगैरे झाल्या. मग माघारी आलो. मग येताना 2-3 बैलगाड्या चाललेल्या. मग त्याचंच थोडासा व्हिडिओ घेतला होता. तिथं मायका चिंचणीच्या सवासण्या असल्यामुळे त्याने काय तसलं देवाचं केलं, ढोल वगैरे वाजवून त्याचा थोडा व्हिडिओ होता. आणि बघा सवासण्याला गेलतो तिथं मायका चिंचणीचं सवासण्या असल्यामुळे ते तसलं मळवड भरलेलं. आणि येऊन बसलो जरा वेळ, असं दमल्यासारखा झालता जीव. मग बसल्या आणि परत ही बघा आमच्या किचन गार्डनमध्ये कसं काय आलंय. आणि वांगी, ही भरपूर कांदे वगैरे लागल्यात. आणि ह्या माझ्या मुलीनं चित्र काढले आणि तिला लय आवड आहे चित्रकलेची त्याच्यामुळं. आणि परत रात्री पोरांनी सांगितलं चिकन खायचं आहे त्यांना 65. मग आपलं केलं घरात थोडंफार. आणि काय माहिती आहे का, त्याचा उद्देश म्हणल्यावर मी चिकन खात नाही आणि त्याच्यात त्यांना खायचा असतो. आणि मला त्या चिकनच्या रेसिपी येत नाही, तरी पण मी केलं माझ्या माहितीनं. आणि चिकन 65 चिकन आणल्यानंतर मग धुवून वगैरे स्वच्छ घेतलं. त्याच्यात मग ते सगळं मिक्स करून फ्रीजला ठेवलं 1-10 मिनटं. काय मिक्स केलं आता ते म्हणचाल तुम्ही. मग त्याच्यात थोडं दही टाकलं, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, चिकन मसाला सगळं घालून असं सगळं मिक्स करून फ्रीजला ठेवलं. एक अर्धाभर तास ठेवलं आम्ही, कारण का 2 तास ठेवायसाठी एवढा वेळ नव्हता आमच्याकडं. म्हणून अर्धा तास ठेवलं. आणि अर्ध्या तासानंतर मग त्याच्यात कॉर्नफ्लावर आणि हे घेतलं, तांदळाचं पीठ थोडंसं घातलं, मीठ घालून लगेचच हे करायला घेतलं, फ्राय करून घेतलं. मग चवीला चांगलं झालं बरं का. पहिल्यांदाच केलं पण चांगलं झालं. असं वाटलं नव्हतं की घरी केले म्हणून, विकत आणल्यासारखंच लागत होतं. आणि हे का हे तळून म्हणजे असं खरपूस होस्तवर तळून घेतलं मी आपलं चांगलं लाल. चांगलं कुरकुरीत पण झालं तर. पण कसं आहे, आपण कधी खाल्लं नाही त्याच्यामुळे आपल्याला काय त्याची टेस्ट माहीत नाही. त्यामुळे तुम्हाला मी काय सांगू शकत नाही. माझ्या मुलीनं आणि मुलानं आणि मिस्टरांनी खाल्ले, त्याच्यामुळे त्यांना माहीत आहे ती कसं झाले काय झाले. पण ती म्हणली 1 नंबर झाले, छान झाले म्हणली. मग चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद ताईंनो.